अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येतं? शेअर बाजारातले ते वर-खाली होणारे लाल-हिरवे आलेख, मोठ्या बँका किंवा पैशांचे मोठे आकडे, बरोबर? हो, बऱ्याचदा तोच विचार आधी येतो. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण द सायन्स ऑफ चॉईस या स्रोताच्या आधारे एक वेगळाच विचार करणार आहोत. म्हणजे जर पैसा आणि स्टॉक मार्केट बाजूला ठेवलं, तर अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थाने आपल्या अमर्याद इच्छा आणि मर्यादित साधने यांच्यातल्या संघर्षातून मार्ग काढण्याचं एक सर्व्हायव्हल मॅन्युअल कसं ठरू शकतं, हे आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. कसं आहे, ते आलेखणी आकडे म्हणजे फक्त एक वरवरचा भाग झाला. आपण माणसाचा मूळ स्वभाव पाहिला तर लक्षात येतं की आपल्याला नेहमीच अधिक चांगल्या वस्तू हव्या असतात, वेगवान सेवा आणि स्वतःसाठी जास्तीत जास्त मोकळा वेळही हवा असतो. हो ना, म्हणजे या मानवी इच्छांना तर काहीच सीमा नाहीये. एक्झॅक्टली. पण वास्तवात काय असतं, दिवसाचे फक्त 24 तास असतात. आपली शारीरिक ऊर्जा मर्यादित असते आणि पृथ्वीवरचा जो कच्चा माल आहे तोही ठराविकच आहे. म्हणजे इथं एक मोठा संघर्ष तयार होतो. हां, म्हणजे एका बाजूला कधीही न संपणाऱ्या इच्छा आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत कठोर अशा भौतिक मर्यादा. समजा आज रात्री माझ्याकडे 3 तास मोकळा वेळ आहे बरोबर. आणि उद्या एक महत्वाची परीक्षा आहे. पण मी अभ्यास करण्याऐवजी चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. तर या चित्रपटाची किंमत म्हणजे जे काही 300-400 रुपये तिकिटाचे गेले तीच ना? हां, तिथेच आपली गल्लत होते. तिकिटाचे पैसे ही फक्त एक आर्थिक किंमत झाली. अच्छा. हो. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या चित्रपटाची खरी किंमत म्हणजे तो वेळ वापरून जे ज्ञान मिळवता आलं असतं किंवा परीक्षेची जी तयारी झाली असती त्याचा आपण केलेला त्याग. बापरे. हाच प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो अर्थशास्त्राची मदत होते. मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे जसं एखादा ग्राहक सवलत शोधतोय. हो, किंवा एखाद्या स्थानिक कॅफेचा मालक त्याच्या कॉफीची किंमत ठरवतोय. हे सगळे मायक्रो निर्णय आहेत. आणि मग येतं मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्यामध्ये देशात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य, ज्याला आपण GDP म्हणतो, किंवा महागाई यांचा समावेश होतो. अरेच्छा, म्हणजे मला इथे एक चित्र डोळ्यासमोर येतंय. एखाद्या फोटोतले छोटे पिक्सेल्स आणि तो संपूर्ण फोटो. अगदी अचूक उदाहरण दिलात. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समधले देशाचे जे मोठे आकडे असतात ते दुसरं तिसरं काही नसून लाखो माणसांच्या या मायक्रो निर्णयांची केवळ एक मोठी गोळाबेरीज आहे. जसं एका छोट्या पिक्सेलवरून झूम आउट करून संपूर्ण मोठं चित्र पाहणं. 100%. पिक्सेलच्या उदाहरणातून हे कसं काम करतं ते अगदी स्पष्ट होतंय. जेव्हा लाखो लोक वैयक्तिक पातळीवर तो 300 रुपयांचा चित्रपट पाहण्याऐवजी पैसे वाचवण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम देशाच्या एकूण खर्चावर आणि मागणीवर होतो. त्या मोठ्या चित्राला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. हां, म्हणजे स्थानिक कॅफेने कॉफीची किंमत वाढवली की तो मायक्रो निर्णय असतो. बरोबर. पण देशभरातल्या सगळ्याच कॅफेंनी किंवा व्यवसायांनी ग्राहकांच्या मागणीनुसार किमती बदलल्या तर त्यातूनच मॅक्रो पातळीवरची महागाई किंवा GDPचे आकडे तयार होतात.